शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT. आजच नजीकच्या MSCIT केंद्रात आपला प्रवेश निश्चित करा. 23 एप्रिलला बारामती आणि राहुरी विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक. 4 मे रोजी मतमोजणी होणार. निवडणूक आयोगाची घोषणा. अजितदादांच्या निधनानंतर बारामतीची तर शिवाजी कडिले यांच्या निधनानंतर राहुरीची जागा रिक्त. बारामती राहुरी पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न करणार. निवडणुका लादल्या गेल्या तर लढण्यासाठी तयार. मुख्यमंत्र्यांचं विरोधकांना थेट आव्हान. 5 राज्यांच्या निवडणुकांचं बिगुल वाजलं. पाँडिचेरी, केरळ, आसाममध्ये 9 एप्रिलला, तामिळनाडूत 23 एप्रिलला तर 23 आणि 29 एप्रिलला 2 टप्प्यात पश्चिम बंगालमध्ये मतदान होणार. 4 मे रोजी सर्व राज्यांची एकत्रित मतमोजणी. पश्चिम बंगालमध्ये 35 वर्षांनंतर पहिल्यांदा 2 टप्प्यात निवडणूक होणार. 23 एप्रिलला पहिल्या टप्प्यात तर 29 एप्रिलला दुसऱ्या टप्प्यात मतदान पार पडणार. मुंबईतील हॉटेल व्यवसायाला आता गॅसची झळ. महानगर गॅसकडून पाईप गॅसच्या पुरवठ्यात 20% कपात. पाईप गॅसवर अवलंबून असलेले 35% हॉटेल संकटात. पर्यायी इंधनाचा शोध सुरू. नवी मुंबईत आजही गॅस सिलेंडरसाठी नागरिकांच्या रांगा. सानपाडामध्ये सिलेंडर मिळवण्यासाठी 3 किलोमीटरची लांब रांग. गॅस एजन्सी समोर पहाटेपासून नागरिक वेटिंगवर. मुंबईच्या कांदिवली पश्चिममध्ये घरगुती गॅससाठी नागरिकांच्या रांगा. बुकिंगचा OTP आल्यानंतरही ग्राहक रांगेत. तर ठाण्याच्या मुरबाडमध्येही गॅससाठी वेटिंग. PNG असल्यास आता LPG कनेक्शन रद्द होणार. केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाचा हा मोठा निर्णय. पाईप गॅसधारकांना आता LPG सिलेंडर मिळणार नाही. वितरणातील पारदर्शकता वाढवण्यासाठी सरकारचं हे मोठं पाऊल. नवी मुंबईतील JNPA बंदरात 3000 कंटेनरचा खोळंबा. शिपिंग सेवा ठप्प झाल्याने हजारो टन माल अडकला. नाशवंत पदार्थांचे 1000 कंटेनर धोक्यात. व्यापाऱ्यांची चिंता वाढली. आखाती देशात सुरू असलेल्या युद्धाचे पडसाद आता थेट स्थानिक उद्योगांवर. बुलढाण्याच्या खामगाव MIDCतील शिवांगी बेकर्स बिस्किट कंपनीचं उत्पादन बंद. 500 कामगारांच्या रोजगाराचा प्रश्न ऐरणीवर. मागणी. पुण्यात प्रेम प्रकरणातून तरुणाचा शेवट. मेसेज करून बोलावलं आणि मारलं. मृत नागेश जाधवच्या आईचा आरोप. 10 जणांविरोधात गुन्हा दाखल. मुंबई भीमाशंकर मंदिर बंद असताना भाजपचे खासदार निशिकांत दुबेंना सपत्नीक VIP दर्शन दिल्याने नवा वाद. परवानगी कोणी दिली याबाबत चौकशी होणार. दुरुस्तीच्या कामासाठी मंदिर 3 महिने बंद होतं. चंद्रपूर महापालिकेत स्थायी समितीच्या सभापती पदासाठी चुरस. काँग्रेस विरुद्ध भाजप. ठाकरेंच्या सेनेत थेट सामना. समसमान संख्याबळामुळे सभापती पदाचा पेच. ईश्वर चिठ्ठीने फैसला होण्याची शक्यता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना डॉक्टर ऑफ सायन्स पदवी प्रदान. महात्मा फुले कृषी विद्यापीठाकडून मुख्यमंत्र्यांचा गौरव. कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंची उपस्थिती. शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT. आजच नजीकच्या MSCIT केंद्रात आपला प्रवेश निश्चित करा.